हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्रिसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओके, हरे कृष्णा। सर्व भक्तांचं आजच्या भक्तिशास्त्री वर्गामधील ईशोपनिषद या ग्रंथाच्या अध्ययन श्रृंखलेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आपण ईशोपनिषदचा किती मंत्राचं अध्ययन केलं आतापर्यंत? 8 मंत्रांचं। तर भगवंतांचं अचिंत्य जे सामर्थ्य आहे याचं आपण याची चर्चा केली। त्यानंतर या अचिंत्य सामर्थ्याला महाभागवताचा जो दृष्टिकोन आहे, एकत्वम दृष्टिकोन, याविषयी चर्चा केली आपण। आणि भगवंतांचं जे अचिंत्य गुणांचं वर्णन आहे हे महाभागवत कोणत्या दृष्टीने पाहतो याचं मंत्र नंबर 8 मध्ये चर्चा केली आपण। आता मंत्र नंबर 9, 10 आणि 11 या 3 मंत्रांमध्ये विद्या आणि अविद्या या 2 गोष्टींची चर्चा केलेली आहे। कोण वाचन? हरे कृष्ण। हा, मी हे वाचायला सांगतो तुम्हाला। मंत्र नंबर 9, 10 आणि 11 याचं ट्रान्सलेशन वाचा। का वाचायला सांगतो? कारण या 3ही श्लोकांमध्ये
विद्या आणि अविद्या या दोन गोष्टींचं वर्णन येत आहे. तर तीनही श्लोकांमध्ये विद्या आणि अविद्या यांचा अर्थ जो आहे वेगवेगळा दिलेला आहे. मंत्र मंत्र 9. नंबर 9. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. हा, मंत्र अविद्येची उपासना करणारे जे लोक आहेत, अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील. ठीक आहे. परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. तर पहिलं म्हणजे अविद्येची उपासना करणारे लोक अज्ञानाच्या अंधकारात प्रवेश करतील, हे तर समजतं आपल्याला. पण जे तथाकथित ज्ञान म्हणजे जे विद्या आहे याची उपासना करणारे जे लोक आहेत ते त्याही पेक्षा अधिक गहन अंधकारात प्रवेश करतील. ठीक आहे. विद्या आणि अविद्याचा 9 नंबरमध्ये अर्थ आहे. पुढे 10. मंत्र 10. विद्वज्जनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. तर या ठिकाणी मंत्र 10 मध्ये सांगितलेलं आहे की विद्येचं पालन केल्यामुळे एक विशेष प्रकारचा परिणाम प्राप्त होतो आणि अविद्येचं पालन केल्यामुळे एक विशेष प्रकारचा वेगळा परिणाम प्राप्त होतो. तर विद्या आणि अविद्या या ठिकाणी दोघांचं वेगवेगळं गंतव्य सांगितलेलं आहे. 11 नंबर. मंत्र 11. जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. तर कन्फ्युजन आहे, समजलं की नाही? नाही समजलं. मंत्र 11. अविद्या आहे. हा, मंत्र नंबर 9 मध्ये अविद्याचा अर्थ आहे
ओके, हरे कृष्ण. तर अविद्या आणि विद्या, मंत्र नंबर 9 मध्ये अविद्याचा अर्थ जो आहे, अज्ञानामध्ये राहून तो व्यक्ती इंद्रियतृप्ती करतो. याचा अर्थ आहे अविद्याचा अर्थ अज्ञानामध्ये इंद्रियतृप्ती. मंत्र नंबर 9 मध्ये विद्या याचा अर्थ आहे ज्ञानाद्वारे इंद्रियतृप्ती. ठीक आहे. मंत्र नंबर 10 मध्ये अविद्येचा अर्थ आहे ज्ञानाद्वारे इंद्रियतृप्ती, सेम ज्ञानाद्वारे इंद्रियतृप्ती. त्याचबरोबर विद्याचा अर्थ आहे जे ज्ञान आध्यात्मिक कल्याणासाठी उपयोगी आहे, त्याला विद्या असं म्हटलेलं आहे. मंत्र नंबर 11 मध्ये अविद्या म्हणजे शरीर पोषणासाठीचं जे ज्ञान आहे त्याला अविद्या म्हटलेलं आहे. आणि मंत्र नंबर 11 मध्ये आध्यात्मिक कल्याणासाठी जे ज्ञान उपयोगी येतं त्याला विद्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता फक्त व्याख्या समजली, अजून स्पष्ट होईल तुम्हाला जेव्हा डिस्कशन होईल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, ओके, हरे कृष्ण. तर श्लोक म्हणू आपण आता. श्लोक नंबर आहे, मंत्र नंबर आहे 9. माझ्या मागे सर्वांनी म्हणा. अंधतम प्रविशन्ति यो ये विद्याम् उपासते ततो भूय इव ते तमो यवो विद्यायां रतः. हां, सुंदर भाषांतर आहे प्रभुपादांच्या द्वारे. अंध तमम तमः प्रविशन्ति. प्रविशन्ति म्हणजे प्रवेश करणे. ये विद्याम उपासते, जे लोक ये अविद्याम उपासते, आपण विद्या म्हणतो, ये अविद्याम उपासते, जे लोक अविद्येची उपासना करतात ते अंधतम अंधकारामध्ये प्रवेश करतात. अशाच मिनिंगचा एक श्लोक आहे ईशोपनिषदमध्ये. कितव्या नंबरचं आहे, कोणाला आठवतं? आपण शिकलेलो आहे. मंत्र नंबर 1 कसं? 3 नंबर. हां, सांगा 3 नंबरचा मंत्र वाचा बरं. असूर्य, हां, सूर्य नामते लोक अंधेन तमसा आवृता. जे लोक, याचं मिनिंग हे आहे की जे लोक ईशावास्य भावनेचं पालन करत नाहीत, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून जीवन जगत नाही, ते लोक अज्ञानाच्या अंधकारामध्ये प्रवेश करतात. तशाच प्रकारे या ठिकाणी जे लोक अविद्याम उपासते, उपासते म्हणजे काय? उपासना शब्द ऐकलाय सर्वांनी? उपासना म्हणजे उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणे. जे लोक अविद्येच्या सभोवताली ज्यांचं जीवन आहे, अविद्येच्या सभोवताली ज्यांची जीवनशैली आहे, तशाच प्रकारे राहणं, खाणं, उठणं, बसणं, ज्यांचं अविद्येच्या सभोवताली जीवन आहे, अविद्या कॉन्शियसनेस ज्यांचं जीवन आहे, अशा लोकांचा अंधतम प्रविशन्ति, अज्ञानाच्या घोर अंधकारात प्रवेश होतो. पुढे सांगतात ततो भूयाः इव ते तमो. ततो भूया मतलब म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त, भूया मतलब अधिक, जे लोक विद्यायाम रतः, जे लोक विद्यामध्ये रत आहेत, ते त्यापेक्षाही अधिक गहन अंधकारात प्रवेश करते. ट्रान्सलेशन: अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. समजलं सर्वांना?
समजलं? काय समजलं? हा हा हा. नाही, नवीन सांगा दुसरी लाईन. रिपीट करा दुसरी लाईन, काय म्हणाले? ओके ओके, हां, थँक्यू. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. अं, हां, समजा एक भिंत आहे, जी सरकारी मालमत्ता ची भिंत आहे. तर त्या भिंतीवर लिहिलेलं आहे की इथे जर कोणी थुंकलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बरोबर ना? तर हा सरकारचा नियम आहे. तर त्या ठिकाणी दोन लोक नियम तोडतात. पहिला व्यक्ती होता ज्याला वाचता येत नाही, काय म्हणतात, अशिक्षित होता तो, ज्याला वाचता येत नाही, ते भिंतीवर काय लिहिलेलं आहे, त्याने त्या ठिकाणी थुंकलं आणि नियम तोडला. दुसरा मनुष्य ज्याला वाचता येत होतं तरी पण तो थुंकला. तर जेव्हा हे दोघे जण कोर्टात गेले, न्यायाधीश जवळ उभे राहिले, तेव्हा न्यायाधीशाने या दोघांची चौकशी केली आणि जो शिकलेला होता त्याला दंडित केलं आणि जो अशिक्षित होता त्याला माफ केलं. माफ केलं म्हणजे छोटा मोठा दंड दिला असेल, पण जो शिकलेला होता, जो शिक्षित होता, त्याला अधिक दंड दिला. असं का? हां. या श्लोकाचा अर्थ समजला या उदाहरणावरून? क्लिअर झालं का? समजलं ना? ओके, तर आपण पुढे जाऊ. प्रभुपाद फार छान तात्पर्य लिहितात याच्यावर. तर अज्ञानी जे लोक आहेत, जे अज्ञानी लोक, पापामुळे स्वाभाविकपणे त्यांची दुर्गती होतेच होते. पण जे लोक अधिक शिकलेले आहेत, या ठिकाणी जी तिसरा पहिल्या याचा जो कॉलम आहे विद्याचा, अज्ञानामध्ये ज्ञानामध्ये जे लोक इंद्रिय तृप्ती करतात, म्हणजे त्यांना ज्ञान आहे, माहिती आहे, तरी ते लोक इंद्रिय तृप्ती करतात. म्हणजे काय? त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, अनुभव आहे, आणि असे लोक अधिक अधिक जास्तीत जास्त इंद्रिय तृप्तीमध्ये बेस्ट अँड बेस्ट क्वालिटीची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. असे लोक त्यापेक्षाही, जे अज्ञानी लोकांपेक्षाही जास्त घन अंधकारामध्ये प्रवेश करतात. समजा नशा करायची आहे, तर नशा करण्यासाठी काय काय उपाय आहेत, ऑप्शन्स? एक तर दारू प्यायची. तर दारू, एक साधी दारू पण मिळते मार्केटमध्ये आणि तीच दारू अजून चांगल्यात चांगली बेस्ट कशी बनवता येईल, लॅबोरेटरीमध्ये चेक करून, मग नंतर त्याचं मास प्रोडक्शन, त्याचा व्यापार, आणि याचा उद्देश काय? त्यांच्याकडे नॉलेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, याचा उपयोग काय करतात? अधिक अधिक जास्त इंद्रियतृप्तीमध्ये आपली बुद्धी लावण्याचा प्रयत्न करतात, इंद्रियतृप्तीमध्ये पैसा लावण्याचा प्रयत्न करतात, आणि एवढं मूल्यवान जे जीवन आहे हे इंद्रियतृप्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना अधिक दंड मिळतो, असं या श्लोकाचा अर्थ आहे. तर अविद्या म्हणजे ज्याला ज्ञान नाही, अज्ञान. आणि दुसरं जी भौतिक विद्या आहे, जी विद्या या ठिकाणी म्हटलेली आहे श्लोकामध्ये, या विद्येचं वर्णन म्हणजे भौतिक विद्या आहे, जी आपण स्कूल कॉलेजमध्ये आपण शिकलेलो आहोत. ही भौतिक विद्येचं या ठिकाणी वर्णन केलं आहे. आणि खरी विद्या म्हणजे जी आध्यात्मिक ज्ञान त्याच्यामध्ये येतं. तर या तीनही विद्यांचं जे गंतव्य आहे हे वेगवेगळं आहे. म्हणून या विद्येचं पालन जो व्यक्ती करेल, ज्या स्तरावर असेल, जशी त्याची समजदारी असेल, तशा प्रकारे या विद्या आणि अविद्येचा परिणाम त्यांना वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होऊ शकतो. या 3 श्लोकांमध्ये हे पूर्ण स्पष्ट होईल. ठीक आहे. वाच. या मंत्रात विद्या आणि अविद्या यांची तुलना केलेली आहे. अविद्या किंवा अज्ञान निश्चितच धोकादायक आहे, परंतु चुकीचे किंवा दिशाभूल करणारे ज्ञान त्याहून अधिक धोकादायक असते. श्री ईशोपनिषदातील हा मंत्र गतकाळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. आधुनिक संस्कृती लोक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप प्रगत आहेत,
पण परिणामी लोक पूर्वीपेक्षाही अधिक दुःखी आहेत, कारण जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण अंग अर्थात आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करून भौतिक प्रगतीवर अवास्तव भर दिला जात आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद एका भौतिकवादी जीवनशैलीमध्ये जे दोष आहेत आणि या दोषांमुळे या अशा प्रकारच्या जीवनशैलींमुळे लोक आज ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्या समस्यांना अध्यात्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून आध्यात्मिक प्रॅक्टिस आणि आध्यात्मिक मार्गाची उपेक्षा केल्यामुळे आजकाल लोक भले इतके स्वतःला मॉडर्न समजतात, स्वतःला वेल एज्युकेटेड समजतात आणि इतकं सुखसुविधा असून सुद्धा पूर्वीच्या लोकांपेक्षा आत्ताच्या लोकांमध्ये जे दुःखाचं प्रमाण आहे, जे मानसिक आणि शारीरिक दुःखाचं जे प्रमाण आहे हे अधिक वाढलेलं आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये पूर्वी लोक एवढे शिकलेले नसायचे आहे ना, तरीसुद्धा ते प्रकृतीवर आधारित जीवन होतं आणि त्यांना नेहमी असं भगवंतांचा अनुभव यायचा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे. जसं समजा आता पाऊस पडतोय तर पाऊस कोण पाडतं हे अशिक्षित लोकांना किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अधिक अनुभव येतो की भगवंत पाऊस पाडतात आहे ना, देवाच्या कृपेने पाऊस पडतो. जेव्हा प्राकृतिक कुठली गोष्ट दिसते त्यांना, समजा गाय दूध देते, शहरातल्या लोकांना गायीचं कधी स्मरण होत नाही, त्यांना पिशवीमध्ये दूध येतं आहे ना, तर त्यांना गायीचं स्मरण होतं. गाय त्यांना रोज दिसते आणि गायीला ते चारा खाऊ घालतात. म्हणजे प्राकृतिक जी सायकल आहे याच्या माध्यमातून ते कमीत कमी थोडासा भगवंतांचा स्पर्श आहे, त्यांना देवाचा आस्तिकतेचा स्पर्श आहे. पण जे लोक अधिक शिकलेले आहेत हे स्वतःला खूप खूप म्हणजे अधिक शहाणे समजतात आणि या शहाणपणामुळे हे लोक स्वतःचं अधिक नुकसान करून घेतात. तर ही जी पद्धती आहे अध्यात्म मायनस करून जी संस्कृती म्हणता येईल, जी सिव्हिलायझेशन पुढे चाललेलं आहे, हे अज्ञानाच्या अंधकारात प्रवेश करण्याच्या मार्गामध्ये लागलेले. म्हणून प्रभुपाद सांगतात की असे जे लोक आहेत हे लोक बाह्यातकारी किती शिकलेले असतील पण अधिकाधिक इंद्रियतृप्ती कशी करावी याच योजनेच्या सभोवताली यांचं जीवन आहे. म्हणून दुःखाचं प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढलेलं आहे. सांगावयाचे तर पहिल्या मंत्रात स्पष्ट सांगितले आहे की भगवंत प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि या सत्याची विस्मृती हेच अज्ञान होय. मनुष्य हे सत्य जितके विसरतो तितका तो अधिक अंधकारात राहतो. या दृष्टीने पाहिले तर शिक्षणाच्या तथाकथित प्रगतीत अग्रेसर होणारी नास्तिक संस्कृती तिच्याहून कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा अधिक धोकादायक आहे. पुन्हा तेच सांगत प्रभुपाद म्हणतात की जेवढे शिकलेले आहेत तेवढे वाया गेलेले आहेत. आता पहा इतक्या सुविधा आज पहा, थोडासा विचार करा या गोष्टीवर की पूर्वी मोठमोठे राजे महाराजे होते ज्यांच्याकडे खूप सुबत्ता होती, खूप समृद्धी होती त्यांच्याकडे, पण ते राजे सुद्धा इतक्या सुखसुविधेमध्ये राहत नव्हते इतक्या आज एक सामान्य माणसाला सुखसुविधा सहज उपलब्ध आहेत की नाही. सहज उपलब्ध आहेत. समजा पूर्वी कुकिंग कशावर करायचे, चुलीवर करायचे, किती त्रास होत होता. आता सहजपणे कुकिंग अनेक प्रकारचे साधनं उपलब्ध झालेले. पूर्वी राजा कधी AC कारमध्ये प्रवास करताना ऐकलं तुम्ही? त्याचा रथ हा नेहमी उन्हाने वाऱ्याने प्रभावित होत होता, अशा सामना त्यांना करावा लागत होता. आणि त्या काळात लोकांमध्ये श्रीमंती जरी असली तरी सुद्धा आत्ताच्या वैज्ञानिक दृष्ट्या जेवढी प्रगती केलेली आहे त्या सुखसुविधांची जी प्रगती आहे, या सुखसुविधा आजकाल पहा AC कार सहज उपलब्ध आहे. घरामध्ये AC 10-15 हजार खर्च केला की AC बसतो. म्हणजे सुविधा अधिक वाढलेल्या आहेत, पण दुःखाचं जे प्रमाण आहे, मानसिक दुःख याचं प्रमाण जे आहे, शारीरिक दुःखाचं प्रमाण हे अधिकाधिक वाढत चाललेलं आहे. आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. आजारपण अनेक वाढत चाललेले आहेत. याच्यामागे कारण भरपूर आहेत, असं नाही की एकच कारण आहे. पण प्रभुपाद या ठिकाणी फोकस या दृष्टीने करतात की अध्यात्माला विसरून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. दिवसेंदिवस हॉस्पिटल उघडत चाललेले आहेत. हॉस्पिटलांची संख्या जास्त वाढती याचा अर्थ प्रगती आहे का? प्रगती नाही आहे.
म्हणजे या समाजामध्ये, या देशामध्ये अधिक रोगी लोक आहेत, हे प्रमाण आहे. तर हे प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की या जनरेशनमध्ये हे पिढी दर पिढी मनुष्याच्या सुखसुविधा वाढत चालल्यात, पण दुःखाचं प्रमाणही तेवढंच वाढत चाललेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून डिप्रेशन, लहान लहान मुलांना डिप्रेशन आहे, लोनलीनेस फील होतं. म्हातारे लोक तर कंपल्सरी लोनलीनेस, एकटेपणाच्या आजारपणाने व्यस्त आहेत. आणि असं जीवन जगत जगत म्हातारपण हे वैफल्यग्रस्त जीवन म्हणजे म्हातारपण, असं प्रभुपाद सांगतात. तर ही जी जीवनशैली म्हणजे काय करतोय, काय आपण कशासाठी करतोय, तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये स्टेप बाय स्टेप एकेकाचं दोष दर्शन करतात की आपण भगवत भावना विरहित जीवन आहे, म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. कर्मी, ज्ञानी आणि योगी असे मनुष्यांचे निरनिराळे वर्ग असतात. इंद्रिय भोगाच्या कार्यात मग्न असणाऱ्यांना कर्मी म्हणतात. आधुनिक संस्कृतीत 99.9% लोक औद्योगिकीकरण, आर्थिक प्रगती, समाजसेवा, राजकारण इत्यादी नावाखाली केवळ इंद्रिय भोग करीत आहेत. पहिल्या मंत्रात वर्णन केलेल्या भगवत भावनेचा अपवाद वगळता वरील सर्व कार्ये कमी अधिक प्रमाणात इंद्रियांच्या संतुष्टीकरिताच केली जातात. नेक्स्ट वाच. भगवद्गीतेच्या 7.15 श्लोकामध्ये भाषेत इंद्रियभोगी लोक मूढ किंवा गाढव आहेत. गाढव मूर्खपणाचे प्रतीक आहे. श्री ईशोपनिषदाप्रमाणे इंद्रिय सुखाकरिता व्यर्थ धडपड करणारे लोक अविद्येची उपासना करीत असतात आणि शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली जे अशा प्रकारच्या संस्कृतीला मदत करतात ते स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यांपेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती नागाच्या फण्यावरील बहुमूल्य. या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की भगवद्गीतेचा एक रेफरन्स देतात, नमाम दुष्कृतीने मोढा प्रपद्यन्ते नराधमा माया अपहृत ज्ञान आसुरम भाव आश्रिता. हे जे लोक आहेत, या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की असे लोक मूढ आणि गाढव आहेत. गाढव म्हणजे का असं प्रभुपाद सांगतात की गाढवाला असं नेहमी वाटतं की मी जितकं जास्त ओझं वाहिलं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन गेलो तर मी स्वतःला खूप चांगला कर्तृत्ववान समजेल, मी खूप रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतो, किती जबाबदार व्यक्तिमत्व आहे. आणि असा गाढव वृत्तीचा जो मनुष्य आहे याला छोटंसं गवत मिळतं, थोड्याशा गवतासाठी तो इतकी मेहनत करतो की इतक्या मेहनत करण्याची आवश्यकता नाही, असं प्रभुपाद सांगतात. तसं आजकाल समाजामध्ये लोक हार्डवर्किंग करतात, मेहनत करतात, रात्रंदिवस काबाड कष्ट करतात. कशासाठी करतात? बस परिवाराच्या पालनपोषणासाठी. तर इतकं काय म्हणतात कार्य करण्याची आवश्यकता आहे का? तर प्रभुपाद या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे करतात. आणि आजकालचे जेवढे पण मोटिवेट करणारे लोक आहेत अशा प्रकारे या लोकांना मोटिवेट करतात की वेगवेगळे डायलॉग आणि हे ते सांगून लोकांना तयार करतात की तुम्ही अजून चांगल्या प्रकारे मेहनती बना, अजून चांगल्या प्रकारे गाढव बना. मी एक कथा ऐकत होतो. ते कथा सांगतात की एका विहिरीमध्ये, म्हणजे पाणी नव्हतं त्या विहिरीमध्ये, एका विहिरीमध्ये गावातल्या लोकांनी एका गाढवाला त्या विहिरीमध्ये फेकलं, टाकून दिलं. आणि वरून सगळ्या गावातल्या लोकांनी माती टाकायला सुरुवात केली. आणि बघा त्या गाढवाची कमाल किती आहे. वरून माती टाकत होते लोक आणि गाढव मातीचा जसं जसं थर वाढत होता तसं गाढव प्रत्येक थरा बरोबर आपले पाय वरती वरती असं येत होता. आणि एक दिवस गाढव वरती आला. तर अशी मेहनत करा, एक दिवस जरूर सक्सेस होणार तुम्ही. असं मी नाही म्हणत. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की या जगामध्ये जितकं जो व्यक्ती भौतिक प्रगतीसाठी जितका मेहनत करेल तितकं या समाजामध्ये त्याची वाहवा, त्याची प्रशंसा, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर प्रभुपाद सांगतात की इतकी गाढवासारखी मेहनत करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जीवनातली अशी एक डिझाईन करा जीवनामध्ये, किती वेळ कामासाठी द्यावा, किती वेळ आत्मकल्याणासाठी द्यावा, किती वेळ परिवारासाठी द्यावा.
सगळ्या गोष्टी एक बुद्धिमान व्यक्तीने बॅलन्स केला पाहिजे, नाहीतर गाढव आणि मनुष्यामध्ये काही फरक नाही. तर असं जे इंद्रिय तृप्तीवर आधारित जे जीवन आहे हे विकृत जीवन आहे, आणि या विकृत जीवनामुळे जो परिणाम होणार आहे हा अविद्येच्या उपासना करणाऱ्या लोकांच्या कॅटेगरीमध्ये त्यांचे वर्गीकरण केलं जातं. ओके. हं? कुठे वाचले तुम्ही? निरीश्वर लोकांनी नास्तिक वाचा कुठलं तात्पर्य? तिथेच खाली निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती नागाच्या फण्यावरील बहुमूल्य मण्या इतकीच धोकादायक असते. मणिविभूषण निरीश्वर म्हणजे ईश्वर विहीन जीवनशैली. ईश्वर नि म्हणजे नाही, ईश्वर विहीन सभ्यता. समजलं ना? हा. निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती. निरीश्वर म्हणजे ईश्वर म्हणजे भगवंत. हा. नि म्हणजे नाही. ज्या समाजामध्ये भगवंतांना स्वीकार केलं जात नाही त्याला निरीश्वर समाज म्हणतात. ठीक आहे. तर प्रभुपाद फार सुंदर उदाहरण देतात या ठिकाणी की असं निरीश्वर जो समाज आहे, ज्या समाजामध्ये भगवत भावना विरहित लोक आहेत, आणि विशेषतः जे लीडर आहेत समाजाचे, ज्यांच्यामध्ये भगवत बुद्धी नाही आहे, अशा लीडरांची जी नेत्यांची तुलना जी आहे नागाच्या फण्यावरील बहुमूल्य मण्या इतकी धोकादायक असते. म्हणजे काय, नाग हा स्वभावताच काय म्हणतात त्याला, द्वेषी असतो. दुसऱ्यांना त्रास देण्याची त्याची एक मनोवृत्ती असते. तशा प्रकारे नागाची मनोवृत्ती जशी दुसऱ्याला दंश करण्याची असते, तशा प्रकारे प्रत्येक माणसामध्ये, या जगातल्या प्रत्येक माणसामध्ये आसुरी भावना ही खचून भरलेली आहे. आसुरी भावना म्हणजे काय, स्वतःला इंद्रिय तृप्ती करण्यासाठी काहीही करेल तो मनुष्य, आणि स्वार्थ साधेल, दुसऱ्यांची किंमत करणार नाही, दुसऱ्यांचं शोषण करेल. आणि अशा ज्या भावना आहेत, या भावनांमुळे तो व्यक्ती कुणाचंही शोषण करू शकतो, सख्या भावाचं, परिवारातल्या लोकांचं, समाजाचं. आणि असा व्यक्ती, अशा प्रवृत्तींनी युक्त असलेला व्यक्ती जर का समाजामध्ये लीडर बनला, नेता बनला, त्याच्या नाग ऑलरेडी द्वेषी आहे, त्याच्या डोक्यावरचा मणी, याचा अर्थ हा आहे की मणी असलेला नाग म्हणजे या समाजातला मोठा नेता, नायक. असा जर मनुष्य लिडरशिपमध्ये असेल तर तो काय करेल समाजाचं? अख्खी 5 वर्षाची पंचवार्षिक योजना त्या मतदारसंघाच्या विकासासाठी असते. तो मतदारसंघाचा विकास होतच नाही, स्वतःचा विकास होऊन जातो. तर हे तर राजकारणी लोकांचं उदाहरण आहे. पण सगळ्याच बाबतींमध्ये असे अशुद्ध हृदयाचे लोक जेव्हा समाजामध्ये लीडर बनतात, परिवारामध्ये, तर नक्कीच तो परिवार आणि समाजाचं शोषण होतं. येस. नाग मणी नसलेल्या नागापेक्षा अधिक धोकादायक असतो. हरिभक्ती सुधोदय 3.11.12 या ग्रंथात नास्तिक लोकांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीची तुलना प्रेतावरील रत्नमालांच्या सजावटीबरोबर केली आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही काही लोक प्रेतयात्रा काढतात. शोकाकुल नातलगांना बरे वाटावे म्हणून अशी यात्रा काढण्याचा प्रघात आहे. अगदी त्याचप्रमाणे आधुनिक संस्कृतीमधील कार्यही भौतिक जगातील अविरत दुःखे झाकण्याकरिता लावलेले एक ठिगळच म्हणावे लागेल. इंद्रिय भोग हाच अशा कार्यांमागचा उद्देश असतो. परंतु मन इंद्रियांहून श्रेष्ठ आहे, बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे, आणि आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून वास्तविक शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा आत्म्याच्या आध्यात्मिक मूल्यांचा साक्षात्कार हाच असला पाहिजे. ज्या शिक्षणाने या उद्देशाची प्राप्ती होत नाही त्याला अविद्याच म्हटले पाहिजे. अशा अविद्येचा विकास करणे म्हणजे अज्ञानाच्या घोर अंधकारातच जाणे होय. तर प्रभुपाद या ठिकाणी जी आधुनिक शिक्षण पद्धती आहे त्याचे दोष या ठिकाणी सांगतात प्रभुपाद. आणि याची तुलना प्रभुपाद हे करतात की जसं एक प्रेत आहे, मेलेला मनुष्य आहे, त्याला तुम्ही नोटांच्या माळा घाला किंवा अजून ड्रायफ्रूटच्या माळा घाला, काय फरक पडणार का? काहीच फायदा नाही. तो ऑलरेडी मेलेला मनुष्य आहे. फक्त त्याच लोकांना समाधान वाटेल जे लोक पाहणारे, त्याच्यावर प्रेम करणारे होते. त्यांना वाटेल की बाबा मरता मरता तरी काहीतरी केलं आहे ना. तर
आजकालची जी शिक्षण व्यवस्था आहे ही अशा प्रकारची आहे. तर या शिक्षण व्यवस्थेचा अं, त्या विद्यार्थ्यांवर संस्कारविहीन शिक्षण व्यवस्था आहे. तर अशा शिक्षण व्यवस्थेचा काही परिणाम होत नाही. म्हणून भगवत भक्ती विहीनस्य जातीशास्त्र जपस्तप अप्राणस्य देहस्य मंडनम लोकरंजन. भगवत भक्ती विहीन ज्या ज्या गोष्टी करतो आपण, तर त्याची तुलना या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की प्रेतावरील पुष्पहार घालणे, प्रेताची सजावट केल्याप्रमाणे आहे. काहीच उपयोग नाही जर भगवत भक्ती त्या ठिकाणी नसेल तर. आणि आजकाल शिक्षण व्यवस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत, जे घडत आहेत, तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे शाळा आणि कॉलेजेसमध्ये. तर आपण फक्त आणि फक्त रोटी, कपडा आणि मकान या 3 गोष्टी किती चांगल्या बेस्ट करता येतील यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्था दिली आहे ना. तर याच्या पलीकडे जरी आपल्याला आध्यात्मिक गोष्टी थोड्याफार शिकवल्या गेल्या असतील, तर या एकदम नैतिक स्तरावरच्या या सगळ्या गोष्टी होत्या. आणि याच्यामध्ये पण काही विशेष भर दिला जात नव्हता. का? कारण शिक्षकांनाच ते ज्ञान नाही आहे. शिक्षक पण पैशासाठी नोकरी करतात. शिक्षकांना पण त्यांचं आपलं पैसे काढायचे असतात. त्यामुळे ते लोक विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षकांबद्दलचा आदर नाही आहे. आणि आदर नसल्यामुळे मग शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी शिक्षकांबद्दल आदर नसल्यामुळे शिक्षकांची नक्कल करतात आणि गुरूंचं स्थान नाही आहे. तर अशी सगळ्या पद्धती आहेत. तर एकदा एका शाळेमध्ये शिक्षण अधिकारी आले होते राऊंडसाठी आणि प्रत्येक वर्गामध्ये फिरत होते. आणि एका वर्गामध्ये गेले आणि एका विद्यार्थ्याला विचारलं की सांग शिवधनुष्य कोणी तोडलं? तर तो विद्यार्थी म्हणाला मी तर नाही तोडला. तर ते शिक्षण अधिकारी रामायण मधला प्रश्न विचारत होते की सांग शिवधनुष्य कोणी तोडलं? तर विद्यार्थी म्हणतो की मी नाही तोडला. आणि नंतर त्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत ते म्हणतात की सर हा विद्यार्थी फार गुणवान आहे, याने तोडलेला नाही. तर अशी पद्धत आहे. त्यामुळे आपण ज्या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहोत, लक्षात ठेवा बॅकग्राऊंड म्हणजे इतकं चांगलं नाही आहे, इतकं चांगलं नव्हतं, याचा आपल्याला चांगला गांभीर्याने विचार करावा लागेल. म्हणून तुमच्या घरात जन्माला येणारे मुलं हे प्रल्हाद महाराज नाही आहेत, लक्षात ठेवा. अशा भ्रमात राहू नका की आमच्या घरात जन्माला येणारे मुलं म्हणजे प्रल्हाद महाराजांसारखे गुण घेऊन येतील. कारण शाळा शंड आणि अमर्क शुक्राचार्य त्याचे गुरुकुलचे हेड आहेत. अशा प्रकारची आजकालची शाळा कॉलेज आहे. त्यामुळे मुलांना जितकं चांगलं तुम्हाला आध्यात्मिक प्रशिक्षण देता येईल तितकं तुम्ही घरातच दिलं पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये फक्त पेट भरणे ती स्कूल कॉलेज आहे, बाकी अजून दुसरं काय नाही. तर असं ईश्वरविहीन जे उद्देशविहीन जो समाज आहे, या समाजामध्ये जरी किती शैक्षणिक प्रगती केली तरी काही उपयोग नाही. कारण प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आत्मा. तर ही शिक्षण व्यवस्था फक्त शरीर सुखासाठी शिक्षण व्यवस्था आहे, पण आत्मकल्याणासाठी कोणत्याही स्कूल कॉलेजमध्ये हे डिपार्टमेंट नाही. प्रभुपाद एका कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते, ऑक्सफर्डमध्ये. हां, तर तिथे गेल्यानंतर प्रभुपादांना दाखवत होते त्या ठिकाणचे लोक की हे डिपार्टमेंट आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे ते सगळं सांगत होते प्रभुपादांना. आणि प्रभुपादांनी प्रश्न विचारला की आत्मसाक्षात्कारासाठीची एक डिपार्टमेंट आहे का तुमच्याकडे? ते म्हणाले नाही आमच्याकडे डिपार्टमेंट. तर हे डिपार्टमेंट आपल्याला घरी उघडावं लागेल. तर ही प्रभुपादांची कृपा आहे. आपल्याला या आध्यात्मिक मार्गामध्ये आपण आलेलो आहोत, फार मोठी कृपा आहे. भगवद्गीतेप्रमाणे 2.42 7.15 भ्रांत संसारी शिक्षकांना वेद वादरत आणि मायया अपरत ज्ञान असे म्हणतात. असे शिक्षक निरीश्वरवादी असुर अर्थात नराधमही असू शकतात. जे वेद वादरत असतात ते वैदिक शास्त्राचे प्रकांड विद्वान असल्याचा आव आणतात,
परंतु दुर्दैवाने ते वेदांच्या ध्येयापासून दूर गेलेले असतात. भगवंतांना जाणणे हे वेदांचे ध्येय आहे असे भगवद्गीतेत 15.15 मध्ये सांगितले असूनही हे लोक भगवंतांमध्ये थोडी सुद्धा रुची ठेवित नाहीत. या उलट स्वर्गप्राप्तीसारख्या सकाम कर्मफळांच्या आशेने ते मोहित झालेले असतात. हम्म. तर वेद वाद रता हा शब्द कोणी ऐकलाय पहिले याच्या अगोदर? वेद वाद रता सांगा नारायण. भगवद्गीता सांगा. श्लोक सांगा पहिले. 2.42 यामिमां पुष्पितां वाचा. हा श्लोक का सांगितला गीतेमध्ये? का सांगितलं? हां याच्यासाठी नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रेरणा देतात की जर का तू युद्ध केलं तर वेदांची अशी काय म्हणतात त्याला शाश्वती आहे की जो व्यक्ती युद्ध करतो आणि युद्धामध्ये जरी तो हरला किंवा तो वीरगती त्याला प्राप्त होते, म्हणजे स्वर्गप्राप्ती होते. आणि जरी युद्धामध्ये जिंकला तर या भौतिक जगाचं साम्राज्य प्राप्त होतं. म्हणून दोन्ही हातामध्ये लड्डू आहेत, युद्ध करणं तुला भाग आहे, अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात. तर वेद वाद रतः या शब्दाचा अर्थ हा आहे की वेदांमध्ये स्वर्गीय सुखाची ज्या विधी विधानं सांगितलेले, जे व्रतवैकल्य सांगितलेले आहेत, या वेदांच्या कर्मकांड जो विभाग आहे, या कर्मकांड विभागाला हे लोक इतके आकर्षित होतात आणि तिथपर्यंतच हे मानतात की चला वेद म्हणजे हेच आहेत, शास्त्र म्हणजे हेच आहेत. अशा लोकांना वेदवाद रता असं म्हणतात. पण वेदांचा हा उद्देश नाहीये. वेदांचा उद्देश काय आहे? भगवद्गीता 15.15 सांगा. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञान अपोहनम च वेदेश्च सर्वेर वेदांत कृत वेद विद्येच. तर वेदांचा उद्देश आहे भगवंतांना जाणणे, भगवत प्राप्ती करणे, हा वेदांचा उद्देश आहे. तर वेदवाद रता म्हणजे हे लोक कर्मकांडाच्या गोष्टींकडे आकर्षित होतात आणि त्यांना वाटतं वेद म्हणजे हेच आहे. उदाहरण आहे श्रीमद भागवतमध्ये फार सुंदर उदाहरण आहे, ब्राह्मण पत्नींचं उदाहरण. त्यांचे जे पती होते ते यज्ञ करत होते आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून ते स्वर्गप्राप्ती करण्यासाठी यज्ञ करत होते. पण स्वयं भगवान श्रीकृष्ण इथे आलेले आहेत आणि ते गोपमित्र स्वतः सांगतात की या ठिकाणी कृष्ण बलराम आलेले, त्यांना भूक लागलेली आहे, तर तुम्ही भोजन द्या. त्या मुलांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांना वेदांचं ज्ञान नाही का? आहे, पण भगवंतांना शरण जाणे हे त्यांना माहिती नाही. तर त्यांच्यापेक्षा बुद्धिमान ठरले त्यांच्या पत्न्या, भगवंतांना शरणागत झाल्या, भगवंताची सेवा केली. तर हे आहेत वेदवादरता. प्रभुपाद या तथाकथित जे लोक विद्वान आहेत, जे वेदांती स्वतःला समजतात, तर त्या लोकांचे जे दोष आहेत या ठिकाणी प्रभुपाद सांगतात. तर हे पण एक प्रकारची अविद्या आहे, जे लोक वेदांना सुद्धा चुकीच्या मार्गाने प्रस्तुत करतात समाजामध्ये. तर आज पहा कितीतरी ब्राह्मण आहेत, मी असं नाव घेत नाही, ब्राह्मण आहेत, वेदांचं ज्ञान आहे, कर्मकांड सगळं माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी सुद्धा अशा ठिकाणी तो लोक पूजा करतात ज्यांचं शास्त्रामध्ये ना वर्णन आहे ना वेदांचा त्यांचा काही संबंध आहे, त्या ठिकाणी ते लोक पूजा करतात. चला पुढे जाऊ. पहिल्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे जाणून जीवनावश्यक वस्तूंचा आपल्याला जितका पुरवठा करण्यात आला आहे तेवढ्यावरच समाधान मानले पाहिजे. विस्मरणशील जीवात्म्यात भगवत भावना जागृत करणे हेच सर्व वैदिक शास्त्रांचे ध्येय आहे. मूढ मानव समाजाला याबद्दल ज्ञान मिळावे म्हणूनही तेच ध्येय वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या विभिन्न शास्त्रात दिलेले आहे. विस्मृतीग्रस्त जीवात्म्याचे भगवंतांबरोबरचे हरवलेले नाते पुनर्जागृत करणे हे वेदांचे उद्दिष्ट आहे. अशा रीतीने
मनुष्याला भगवत धाम प्राप्त करवून देणे हा सर्व धर्मांचा अंतिम उद्देश आहे. वाचा पुढे. परंतु वेदवादरत लोक भगवंतांशी असणाऱ्या विस्मृत नात्याची पुनर्स्थापना करण्याचे सोडून इंद्रिय सुखासाठी स्वर्गप्राप्तीसारख्या दुय्यम आणि क्षुल्लक बाबींनाच वेदांचे अंतिम लक्ष्य मानतात. ही इंद्रिय तृप्तीची वासनाच मुळी लोकांच्या भौतिक बंधनाचे प्राथमिक कारण आहे. असे लोक वेदांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. वेदांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना वेदांचं नॉलेज आहे, ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झालेला आहे, पण लोकांना चुकीचं मार्गदर्शन करतात. मी असं ऐकलं, माहिती नाही, चेन्नईमध्ये विजा गणेश मंदिर आहे, माहिती माहिती तर त्या ठिकाणी लोक जातात आणि गणपतीला प्रार्थना करतात की आम्हाला कुठल्या पाश्चात्य देश तारीने आम्हाला जायचंय तिकडे. फॉरेनचा विजा त्यांना त्या ठिकाणी मिळतो गणेशला प्रार्थना केल्यावर. आणि काय असं आहे का? तर या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, वेदांचा चुकीचा अर्थ लावतात लोक. ठीक आहे, हिंदू समाजामध्ये झालं. मुसलमान धर्मामध्ये पहा, त्यांच्याकडे पण शास्त्र आहे, त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं शास्त्र आहे. ते लोक असे आतंकवादी लोकांची निर्मिती करतात, एक शास्त्राचाच चुकीचा अर्थ सांगून. जर कोणी आतंकवादी बनेल आणि दुसऱ्यांना मारेल तर अशा लोकांना स्वर्गामध्ये 72 हूर म्हणजे स्वर्गीय अप्सरा प्राप्त होतील. जर कोणी अशा प्रकारचं अधार्मिक कृत्य केलं, दुसऱ्यांना मारलं, दुसऱ्या धर्मातल्या लोकांना मारलं, काय असे लोक, म्हणजे प्रभुपादांना हे सांगायचं या ठिकाणी की एक अज्ञानी मनुष्य ठीक आहे बाबा, त्याला माहितीच नाही आणि तो एक स्वाभाविकपणे अज्ञान अंधकारात नरक गती प्राप्त झाली, तो ठीक आहे. पण ज्यांना माहिती असून सुद्धा लोकांची दिशाभूल करतात, असे लोक त्यापेक्षाही जास्त गहन अंधकारात जातील, हे म्हणायचं प्रभुपादांना. काय यांचे असे तथाकथित जे लीडर आहेत, गुरु आहेत, यांना स्वर्गप्राप्ती होईल का? कधीच नाही पॉसिबल. तर हे आहेत वेदांचा चुकीचा अर्थ काढणारे लोक. सामान्य लोकांकरिता वेदांवरील विश्वसनीय अशी स्पष्टीकरणे असणाऱ्या पुराणांची सुद्धा हे लोक कधी कधी निंदा करतात. वेदवादरत लोक महान आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा करून वेदांवर स्वतःची स्पष्टीकरणे देतात. तसेच त्यांच्यापैकी एखाद्या कपटी मनुष्याला निवडून वैदिक ज्ञानाचा अग्रगण्य प्रचारक म्हणून त्याची जाहिरात करतात. विद्यायामरतः असे अगदी योग्य शब्द वापरून या मंत्रात अशा लोकांची कडक निंदा करण्यात आली आहे. वेद हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान असल्यामुळे विद्यायाम म्हणजे वेदांचे अध्ययन आणि रतः म्हणजे व्यस्त. विद्यायाम रतः म्हणजे वेदाध्ययनात व्यस्त राहणारे. वेदांच्या तथाकथित अनुयायांची या ठिकाणी निंदा करण्यात आली आहे, कारण आचार्यांची अवज्ञा केल्यामुळे त्यांना वेदांच्या वास्तविक ध्येयाचे ज्ञानच नसते. वेदवादरत लोक स्वतःच्या हेतू पुष्ट्यर्थ वेदांच्या प्रत्येक शब्दाचे अर्थ शोधित असतात. मात्र वैदिक शास्त्रे म्हणजे एक असामान्य ग्रंथसंच आहे आणि तो समजण्याकरिता गुरु शिष्य परंपरा आवश्यक असते, हे त्यांना माहीत नसते. तर वेद समजण्यासाठी वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाचे साधीला, विठोबाशी शरण जावे, निष्ठ नाव. तर वेद अनंत, वेदांमध्ये अनेक प्रकारच्या क्षेत्रांचं वर्णन केलेलं आहे. तर जर एखादा व्यक्ती जर म्हणेल की मला वेद वाचायचे, वाचू शकतो, पण 100% भरकटण्याचा चान्स आहे. ज्या माणसाला गुरु नाही आहेत अशा व्यक्तीने जर वेदांचं अध्ययन केलं तर तो वेदांचा निष्कर्ष त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या बुद्धीच्या योग्यतेनुसार काढेल. जर गुरु असतील तर निश्चितपणे वेदांमधून त्याच्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते वेदांमधून त्याला प्राप्त होतील. म्हणून आजकाल लोक कितीतरी स्वतःचं मत त्यांना सांगायचं आहे आणि भगवद्गीतेचा नाव लिहितात, भगवद्गीतेचे श्लोक पण लिहितील, त्याच्यानंतर तात्पर्य त्याच्यावरची कमेंट्री लिहितात. हे लोक सगळ्या स्वतःच्या मनाचा विचार त्या ठिकाणी मांडतात. जो मनामध्ये कचरा होता तो पुस्तकात लिहिला.
आणि पुस्तकात त्याला काय नुसतं रद्दी बनवलं. लोक जे पण वाचतील त्यांच्या डोक्यात पण कचरा जाणार आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरा खूप महत्त्वाची आहे. गुरु म्हणजे ज्याला फक्त आध्यात्मिक ज्ञान आहे असा गुरु नाही. तर गुरु साधू आणि शास्त्र. गुरु हा शास्त्रावर आधारित त्याची वचनं असली पाहिजेत आणि असा गुरु असावा जो कधीतरी शिष्य होता कोणाचा तरी. स्वयंघोषित गुरु हा कधी समाजाचा गुरु बनू शकत नाही. आजकाल कितीतरी लोक आहेत ज्यांना आध्यात्मिक परंपराच नाही, गुरु शिष्य परंपराच नाही. आणि का असं नाही आहे? कारण काही लोकांना कोणाचं आधिपत्य स्वीकारायची इच्छा नाही. असेच एक स्वामीजी होते, त्यांना गुरु करायचे होते आणि ते गुरुच्या शोधात निघाले. आता गुरूंचं जास्त मार्केट तिकडेच आहे ना, गंगा याला ऋषिकेश, हरिद्वार त्या साईडला गेले. बरेच ठिकाणी आश्रममध्ये फिरले. तर त्या ठिकाणी प्रत्येक आश्रमाचे काहीतरी रूल्स रेग्युलेशन असतात, त्याप्रमाणे जीवन जगावं लागतं. त्यानंतर तुमचं परीक्षण होईल, त्यानंतर ठरवता येईल तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारायचं की नाही. तर मग हे फिरत होते आणि बऱ्याच गुरूंना सोडून जात होते. तर त्यांनी ठरवलं की असा एक गुरु बघायचा, एकदम म्हातारा आहे, लुचुपुचू आता भगवत धामात जाणार आहे थोड्या दिवसात असा गुरु शोधायचा, त्याच्याकडे जायचं आणि दीक्षा घ्यायची. पण त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की जेवढे म्हातारे गुरु आहेत ते जास्त स्ट्रिक्ट आहेत अजून. मग त्यांनी विचार केला की आता गुरु शोधण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मग त्यांनी विचार केला, आता मी गंगेमध्ये स्नान करतो आणि परमात्मा जी मला प्रेरणा देतील तसं पुढे करतो. मग ते गंगेमध्ये डुबकी मारतात आणि जसं बाहेर येतात तसं त्यांनी स्वतःला दीक्षा दिली, स्वयंघोषित परब्रह्म स्वामी. तर मला सांगायचा अर्थ हा आहे की लोकांना कुणाचंही आधिपत्य नको आहे, मात्र समाजामध्ये असा एक लीडर बनायचं जे गुरुच्या भूमिकेत असतील. तर अशा व्यक्तींना गुरु स्वीकारून काहीही फायदा होणार नाही. म्हणून वेदांचं जो खरा अर्थ आहे हा समजायचा असेल तर गुरुच्या माध्यमातूनच समजू शकतो आपण. वेदांचा दिव्य संदेश समजण्यासाठी आपण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेलेच पाहिजे, अशी मुंडकोपनिषदाची 1.2.12 मध्ये आज्ञा आहे. परंतु या वेदवादरत लोकांचे स्वघोषित आचार्य असतात. या आचार्यांचा दिव्य गुरुशिष्य परंपरेशी काहीच संबंध नसतो. अशा रीतीने वेदांचा विपरीत अर्थ लावल्यामुळे ते घोर अज्ञानाच्या दिशेने अग्रेसर होत असतात. वस्तुतः ज्यांना वेदांचे अजिबात ज्ञान नाही अशा लोकांपेक्षा हे वेदवादरत लोक अधिक घोर अंधकारात पडतात. मायया प्रत ज्ञान श्रेणीतील लोक म्हणजे स्वनिर्मित भगवान. जे लोक प्रभुपाद काय कसं सांगतो स्टेप बाय स्टेप, जे लोक ज्यांना वेदांचं ज्ञान नाही, एक लेवलवर ठीक आहे ते लोक. दुसरं, जे लोक वेदांचा फक्त इंद्रियतृप्ती म्हणून स्वीकार करतात, वेदवाद. आता काही लोक त्याच्या पुढे अजून प्रभुपाद सांगतात की जे लोक वेदांच्या ज्ञानाचा चुकीचा प्रचार करतात, चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, ही दुसरी कॅटेगरी झाली. आणि आता चौथं सांगतात की जे माया अपहरत ज्ञान. तर प्रभुपाद या ठिकाणी मायावादी जे लोक आहेत त्यांच्या संबंधित बोलतात की ते लोक पूर्णपणे स्पष्टपणे वेदांचा चुकीचा अर्थ लावतात. तर हे देखील धोकादायक आहे असे प्रभुपाद म्हणतात. त्यांना वाटते की आपण स्वतः भगवंत असून अन्य कोणत्याही भगवंतांचे पूजन करण्याची गरज नाही. एखादा मनुष्य श्रीमंत असला तरी त्याची पूजा करण्यास ते होकार देतील, परंतु भगवंतांची पूजा कधीही करणार नाहीत. का असं करतात? एखाद्या पॉलिटिशियन व्यक्ती आला, त्याचा आदर सत्कार करतील, त्याला पुष्पहार देतील, पण विशेष करून भगवंतांची षडोपचार पद्धतीने पूजा करणार नाही. तर किती मोठा अपराध आहे ना. तर हे लोक कसं समाजाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात? नेक्स्ट वाच. स्वतःचा मूर्खपणा ओळखण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांना भगवंत आपल्याच मायाशक्तीच्या बंधनात कसे काय पडू शकतील हे समजत नाही. भगवंत जर स्वतः मायेच्या बंधनात असतील तर मायाशक्ती त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान ठरली असती. हे लोक असेही म्हणतात की भगवंत सर्व शक्तिमान आहेत,
तेव्हा सर्व शक्तिमान भगवंत मायेच्या प्रभावाखाली येण्याची शक्यताच नाही हा विचार ते करीत नाहीत. असे स्वनिर्मित भगवान वरील प्रश्नांची कधीच स्पष्ट उत्तरे देऊ शकत नाहीत. आपण भगवान झालो आहोत यावरच ते संतुष्ट असतात. तर अशा प्रकारे मायावादी लोकांचं प्रभुपादांनी या ठिकाणी खंडन केलेलं आहे. हरे कृष्ण. काही प्रश्न आहेत कोणाचे या श्लोकाबद्दल? ओके, बंद करा.